प्रेग्नेन्सीसाठी प्रयत्न करणाऱ्या खूप महिलांच्या मनात हा एक कॉमन प्रश्न असतो आणि एकेकाळी हा प्रश्न माझ्याही मनात होता. तर तो प्रश्न आहे, पिरियड मिस होण्या अगोदर प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते का? तर आज माझ्याकडे याचं उत्तर आहे, कारण माझ्यासोबत हे नेमकं असंच झालं होतं. तर हाय फ्रेंड्स, मी श्रद्धा. तर आज मी माझ्यासोबत घडलेला एक खास अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बहुतेक महिलांना हा प्रश्न असतोच की पिरियड मिस होण्या अगोदर प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते का? तर याच टॉपिकवर आज मी तुमच्यासोबत बोलणार आहे आणि माझा रिअल अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी प्रेग्नेन्सी कन्सीव्ह कशी केली, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. जर तुम्हीही प्रेग्नेन्सीसाठी ट्राय करत असाल तर तुम्हाला ह्या व्हिडिओमुळे थोडीफार तरी माहिती मिळू शकेल. तर यापुढेही मी प्रेग्नेन्सी रिलेटेड व्हिडिओज बनवणार आहे. जे जे मी अनुभवले ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून ठेवा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल. तर एका मिसकॅरेज नंतर मी खूपच खचून गेली होती आणि मला रिकव्हर व्हायला पण खूप टाइम लागला होता आणि डॉक्टरने पण सांगितलं होतं 6 महिन्यानंतर तुम्ही प्रेग्नेन्सीसाठी पुन्हा ट्राय करू शकता. आणि एका मिसकॅरेज नंतर माझ्या बॉडीमध्ये खूपच चेंजेस झाले होते. जर माझी पाळी आली तर 15-20 दिवस कंटिन्युअसली ब्लिडिंग होत होती. काही केले थांबत नव्हते. जेव्हा माझी पाळी यायची तेव्हा तेव्हा माझी कंटिन्यू 15-20 दिवस तसंच ब्लिडिंग व्हायचं. असं होत होत कधी 8 महिने झाले काहीच कळलं नाही. पण त्या 8 महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा माझे पिरियड्स यायचे तेव्हा तेव्हा मला कंटिन्यू 1 महिना, 2 महिना, 3 महिना असं ब्लिडिंगच व्हायचं. पण ब्लिडिंग कधी पण व्हायची मध्ये मध्ये, त्यामुळे नक्की पाळी कधी येते तेच समजत नव्हतं. जोपर्यंत ब्लिडिंग स्टॉप होत नाही तोपर्यंत प्रेग्नेन्सी राहणं शक्यच नाही, हे मला समजलं होतं. त्यानंतर माझ्या फ्रेंडने मला एका गायनिक बद्दल सांगितलं होतं आणि ती सांगत होती ती खूप छान डॉक्टर आहे. तिच्याकडे माझ्यासारखे खूप पेशंट गेले होते आणि त्यांना चांगले रिझल्ट भेटले. पण ती एवढी मोठी डॉक्टर होती की तिच्या अपॉइंटमेंटसाठी 15-15 दिवस वेट करावं लागत होतं. त्यामुळे मला वाटलं की एवढी मोठी डॉक्टर आहे, काय करू, जाऊ की नको. मग काय, फायनली मी अपॉइंटमेंट घेतली. 15 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेतली. माझा 2 दिवस अगोदरच नंबर लागला होता आणि मग मी कसं कसं धीर करून आम्ही दोघं, मी आणि माझा नवरा धीर करून कसं कसं गेलो तिकडे. डॉक्टरांनी आत बोलवलं आणि मी सगळे जे माझे पहिले रिपोर्ट्स होते मिसकॅरेज बद्दल सांगितलं, जे काय पाठीमागे जे काही हिस्ट्री होती माझी ती मागची सगळं मी त्यांना डॉक्टरांना दाखवलं. असं म्हणतात की डॉक्टरांसोबत कधीच खोटं बोलू नये, डॉक्टरांशी काहीच लपू नये. त्यामुळे मी सगळं जे काय होतं ते सगळं त्यांना सांगितलं. त्यांनी माझं इंटरनल चेकअप केलं होतं आणि मला 10-15 ब्लड टेस्ट लिहून दिल्या होत्या. ते कोणत्या ते मी नंतर सांगेन. आणि त्यांनी मला सोबतच ब्लिडिंग स्टॉप होण्यासाठी मेडिसिन दिल्या होत्या. 3 दिवसाच्या मेडिसिन दिल्या होत्या आणि त्यासोबतच मला फॉलिक ऍसिड मेडिसिन दिल्या होत्या. त्या दिवशी आम्हाला त्यांनी काहीच सांगितलं नव्हतं, फक्त ब्लड टेस्ट आणि इंटरनल चेकअप केलं होतं आणि ब्लिडिंग स्टॉप होण्यासाठी मेडिसिन दिले आणि आम्हाला सांगितलं की 15 दिवसांनी जेव्हा तुमचे ब्लड टेस्ट होतील तेव्हा 15 दिवसांनी या. एवढंच सांगितलं आणि आम्ही गेलो. 3 दिवस माझे मेडिसिन, ब्लिडिंग स्टॉप होण्यासाठी 3 दिवसाचे मेडिसिन दिले होते ना, ते माझे संपले. 3 दिवस माझी ब्लिडिंग थांबली, पण 4थ्या दिवशी 5व्या दिवशी माझी ब्लिडिंग पुन्हा स्टार्ट झाली. तर मला वाटलं ही पाळी असेल, पण ती पाळी नव्हती. ती पुन्हा माझं ब्लिडिंग चालू झालं होतं, म्हणून मी त्या डॉक्टरांकडे गेले. तोपर्यंत माझे सगळे ब्लड टेस्ट रिपोर्ट आले होते. तर मी म्हटलं बरं झालं, रिपोर्ट्स पण आले, त्यानिमित्ताने रिपोर्ट्स पण दाखवू आपण, रिपोर्ट्स मध्ये नेमकं काय आहे ते पण समजेल. मग आम्ही गेलो डॉक्टरांकडे आणि त्यांनी माझं पुन्हा इंटरनल चेकअप केलं आणि ब्लड टेस्ट रिपोर्ट पण सगळे बघितले आणि जे काय त्यांनी सांगितलं ते ऐकून मी शॉकच झाली होती आणि मला खूप टेन्शन आलं होतं. त्यांचं ऐकून मला असं वाटलं की आता यापुढे माझी प्रेग्नन्सी कधीच राहणार नाही. डॉक्टरांनी मला हे सांगितलं होतं की तुमचं मंथली ओव्ह्युलेशन होतच नाही आणि तुमचे एग्स बनतात पण ते रप्चरच होत नाही. मेन म्हणजे तुमचे एग्स बनतात, मल्टिपल एग्स बनतात, पण ते मॅच्युअर होत नाही, ते इनमॅच्युअर राहतात, सिस्ट मध्ये कन्वर्ट होतात. त्यामुळे तुम्हाला ब्लिडिंगचा प्रॉब्लेम होतो. हे पण सांगितलं होतं की तुमचा थायरॉइड बॉर्डर लाईन वर आहे. तर डॉक्टरांनी मला खूप समजावलं आणि म्हणाले की हे मिसकॅरेज नंतर खूप नॉर्मल आहे, घाबरायची काही गरज नाही. आणि डॉक्टरांनी मला 3 महिने नॅचरली ट्राय करायला सांगितलं आणि सोबतच मला डाएट प्लॅन दिला. त्या डाएट मध्ये त्यांनी मला पूर्णपणे मैदा बंद करायला सांगितलं, तेल अजिबात वापरायचं नाही, साखर तर अजिबात नाही, गोड काहीच खायचं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी मला सांगितलं की हा मेकअप जो करतेस ना तो पूर्णपणे बंद करायचा, कारण की मेकअप मुळे खूप सारे प्रॉब्लेम होतात. या मेकअप मुळे तुला बेबी कन्सीव्ह साठी प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे तू थोडे दिवस तरी, जोपर्यंत तुझी बेबी कन्सीव्ह होत नाही
डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत तरी मेकअप करूच नको, असं त्यांनी डायरेक्ट सांगितलं मला. आणि त्यांनी मला अजून एक सांगितलं होतं की राईस खाऊ नको, थंड पाणी तर अजिबात पिऊ नको, आणि जास्तीत जास्त तू फ्रुट्स खा, नारळ पाणी घे, सॅलड खा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी मला योगा सांगितल्या होत्या. दिवसातून 2दा 1-1 तास योगा करायच्या, सकाळी आणि संध्याकाळी योगा करायच्या. सकाळ संध्याकाळ थोडंसं चालायला जा. आणि तर त्यांनी मला हे सगळं असं सांगितलं होतं, 3 महिने नॅचरली ट्राय कर, नाहीच झालं तर मग आपण पुढची ट्रीटमेंट करू, असं ते मला बोलले होते. 3 महिन्यानंतर मला त्यांनी पुन्हा यायला सांगितलं होतं. पण त्याच्या पहिले त्यांनी मला एक ब्लिडिंगसाठी 21 डेजच्या मेडिसिन दिल्या होत्या. कुठच्या ते मला नाही आठवत आता, पण 21 डेजच्या दिल्या होत्या. आणि सोबत मला सांगितलं होतं की त्यांनी की एक दिवस पण चुकवू नको. एक जरी दिवस चुकवलीस ना तर तुझी पुन्हा ब्लिडिंग स्टार्ट होणार आहे. कंटिन्यू 21 डेज बरोबर रात्री 9 वाजता ही मेडिसिन घ्यायची, हे त्यांनी सांगितलं होतं. 3 महिन्याचा डाएट प्लॅन करून दिला आणि 21 डेजच्या मेडिसिन दिल्या. डाएट प्लॅन करून दिला आणि सांगितलं की जोपर्यंत तुझे पिरियड रेग्युलर येत नाही तोपर्यंत तुझं ओव्ह्युलेशन ही होणार नाही, आणि जोपर्यंत तुझं ओव्ह्युलेशन होणार नाही तोपर्यंत तुझी प्रेग्नन्सी कन्सिव्हच होणार नाही. ओव्ह्युलेशन होत नाही तोपर्यंत बेबी कन्सिव्हच होणार नाही, हे त्यांनी डायरेक्ट मला सांगितलं होतं. त्यानंतर माझे 21 दिवस कधी गेले काहीच समजलं नाही. 21 दिवसाची मी मेडिसिन खाल्ली. 4 दिवसांनी मला पुन्हा ब्लिडिंग झाली. तर मला वाटलं की पुन्हा माझी ब्लिडिंग चालू झाली की काय. मला खूप टेन्शन आलं. पण मला समजलं होतं ही ब्लिडिंग नाहीये, ही माझी पाळीच आहे. कारण की जेव्हा माझी पाळी येते ना तेव्हाच माझ्या पोटात दुखतं. तर 5च दिवस मला ब्लिडिंग झालं. त्यानंतर माझं ब्लिडिंग स्टॉप झालं. त्या 21 दिवसात डॉक्टरांनी जे सांगितलेलं ते सगळं मी केलं. योगा करत होती. रोज मी 1-1 तास सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास योगा करत होती. पूर्ण डाएट प्लॅन चेंज केला होता. जे पहिलं माझं जे रुटीन होतं ते सगळं मी पूर्णपणे बदललं होतं. मी अजिबात तेल वापरत नव्हती. अजिबात राईस खात नव्हती. फक्त मी एक भाकरी खात होती. जास्त मी फ्रुट्स खाल्ले. भाकरी आणि भाजी. सकाळी भाकरी आणि दुपारी भाकरी आणि भाजी, संध्याकाळी भाकरी आणि भाजी. सकाळी मी फ्रुटचं सॅलड खात होती. नारळ पाणी भरपूर पिलं मी. आणि मेन म्हणजे मी सकाळ संध्याकाळ चालायला जात होती. तर मैद्याचं तर अजिबात काही खाल्लं नाही. गोड अजिबात काही खाल्लं नाही. थंड पाणी तर नाहीच नाही. फक्त मी 1 वाटी रोज दुपारी दही खात होते. त्यानंतर पाळीचा 5वा दिवस झाला. 5व्या दिवसापासून मी बटरफ्लाय योगा करायला लागली. बटरफ्लाय मी 5 मिनिटं योगा करायची. तर या एका महिन्यात मी 57 केजी वरून डायरेक्ट 51 केजी वर आली होती. पाळीच्या 11व्या दिवसापर्यंत मी योगा केल्या. त्यानंतर मी ओव्ह्युलेशन किट आणून ठेवलं होतं. मला वाटत होतं की आता पाळी व्यवस्थित आलेली आहे त्यामुळे प्रेग्नन्सी ट्राय करायला काही हरकत नाही. ओव्ह्युलेशन किट पण आणून ठेवल्या होत्या. त्या एका बॉक्समध्ये 5-6 काहीतरी किट असतात. त्यामुळे मी 11व्या दिवशी दुपारची युरिन कलेक्ट केली आणि ओव्ह्युलेशन चेक केलं. मला वाटलेलं की यावेळी ओव्ह्युलेशन होईल, पण मागच्या सारखं यावेळी पण ओव्ह्युलेशन झालं नव्हतं. 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन चेक केलं, पण तेव्हा पण झालं नव्हतं. असं करत मी कंटिन्यू पुढचे 1-2 दिवस ओव्ह्युलेशन चेक करायची, पण ओव्ह्युलेशन काय होतच नव्हतं. त्यानंतर मी विषय सोडून दिला. डॉक्टरांनी सांगितलं ते पटलं मला की तुमचं ओव्ह्युलेशन होतच नाही, तर ओव्ह्युलेशन किटवर 2 लाईन येणारच कसे. त्यामुळे मी विषय सोडून दिला. त्यानंतर मला वाटलं की अजून 2 महिने होऊ दे. 1 महिना झाला होता. 2 महिने होऊ दे, नंतर काय पुढची ट्रीटमेंट करायचीच आहे. सो मी विषय सोडून दिला. त्यानंतर पाळीच्या 21व्या दिवशी माझ्या मनात काय आलं काय माहित नाही. मी अचानकच संध्याकाळची वेळ होती. मी म्हटलं की तसंच जाऊ दे. एक किट राहिलं होतं. म्हटलं ओव्ह्युलेशन चेक करून बघूया. चेक केलं, पण अर्ध्या मिनिटाच्या आत 2 पिंक लाईन दिसत होत्या. त्यामुळे असं हा दिवस कधी झाला नव्हता. एवढे मागचे 2-3 महिने झाले त्याच्या अगोदर पण मी ओव्ह्युलेशन चेक करत होते, पण कधीच 2 पिंक लाईन येतच नव्हत्या. त्यामुळे ह्या टाइमला मी खूप खुश झाले होते. ओव्ह्युलेशन झालं किंवा ओव्ह्युलेशन पुढच्या 24 तासात होणार आहे हे मला समजलं होतं. एक तर झालं तरी असेल ना तर पुढच्या 24 तासात होणार तरी आहे. सो असं म्हणतात की ओव्ह्युलेशनच्या पिरियड मध्ये जर रिलेशन ठेवलं तर प्रेग्नन्सी राहते. पण त्या अगोदर आम्ही 2 दिवसापूर्वी म्हणजे अचानकच आम्ही अक्कलकोटला गेलो होतो. काय माहिती स्वामींनीच बोलवलं होतं आम्हाला. अचानकच आम्ही गेलो होतो. आमचं काहीच प्लॅनिंग नव्हतं. सगळं अनप्लॅन होतं. काहीच प्लॅनिंग नव्हतं. आमचं अचानकच माझे चुलत दीर आहेत. त्याने मला कॉल केला की असं असं अक्कलकोटला जाऊया का. तर मी म्हटलं हो जाऊया. देवाला कोण नाही म्हणणार, बरोबर ना. मग आम्ही अचानकच गेलो अक्कलकोटला. 1-2 दिवस तिथे राहिलो. आणि तिथूनच आम्ही आई भवानीचा आशीर्वाद घ्यायला तुळजापूरला पण गेलो होतो. असं करून दोन्हीकडे दर्शन घेऊन आलो. आणि काय योगायोग बघा,
माझं ओव्ह्युलेशन पण त्याच वेळी झालं होतं आणि त्यानंतर मला सगळं पॉझिटिव्ह वाटत होतं. फुल कॉन्फिडन्स होता यावेळी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येणारच. मी खूप हॅप्पी राहायला लागली. आता माझी पिरियड येण्याची तारीख 3 दिवसावर आली होती, पण माझे पिरियड्स कधीच टाईमवर येत नव्हते. खूप पुढे जातात हे मला माहीत होतं आणि प्रेग्नन्सी टेस्ट किट घरात आणलेलेच होते. तर माझ्या मनात काय आलं काय माहिती, गुरुवारचा दिवस होता. आनंद गेला होता जॉबवर आणि मी म्हटलं की एकदा टेस्ट करून बघायला काय, पिरियड मिस व्हायला तर टाईम आहे पण एकदा बघायला काय, असा विचार करून म्हटलं चला बघूयाच. आता सकाळचे वाजले होते 11. असं बोलतात की ॲक्युरेट रिझल्टसाठी अर्ली मॉर्निंग पहिली युरिनची टेस्ट करायची असते, तरच रिझल्ट ॲक्युरेट कळतो. पण मला आत्ताच करायची होती आणि पॉझिटिव्ह पण फिलिंग होती. घरात कोण नव्हतं, सो मी टेस्ट केली आणि काय सांगू, 10 सेकंदाच्या आत टेस्ट लाईन शो व्हायला लागली होती आणि 1 मिनिटाच्या आत 2 डार्क पिंक लाईन दिसायला लागल्या. माझा आनंद गगनात मावण्याचा झाला. खरंच स्वामींचा आशीर्वाद, आई भवानीचा प्रसादच होता हा माझ्यासाठी. आणि खरंच ती डॉक्टर पण माझ्यासाठी खूप लकी होती. पिरियड मिस होण्या अगोदरच प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली. मग मी लगेच माझ्या मिस्टरांना किटचा फोटो पाठवला, फोन करून सांगितलं. मग काय, त्याचं कामावर कुठे मन लागणार. आला लवकर घरी, ते पण भरपूर सारे फ्रुट्स, नारळ पाणी वगैरे भरपूर अजून काय काय घेऊन आला होता. त्यानंतर 3 दिवसानंतर माझी खरंच पिरियड मिस झाले होते. मग मी पुन्हा एकदा टेस्ट केली. टी लाईन खूप डार्क झाली होती आणि अजूनच मी खूप हॅप्पी झाले. तर अशी होती माझी प्रेग्नन्सी जर्नी. तर तुम्हाला अजून प्रेग्नन्सी रिलेटेड काही जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यापुढची जर्नी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. तर फ्रेंड्स, हा माझा पर्सनल अनुभव होता. तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला ओव्ह्युलेशन किटबद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्याची माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याचा वेगळा व्हिडिओ घेऊन येईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. तर आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.